चित्रगुप्ताचं कामच एवढं आहे. ह्यानं काय काय केलं हे फक्त लिहून ठेवायचं आणि वर गेलं ते सांगायचं. ते काम चित्रगुप्ताचं. पण आता बघा याची वही काढा. मग ते विचारणार कुठून आलास, देश कुठला आहे तुझा, म्हणजे भारत देश. भारत देशामध्ये कुठल्या राज्यामध्ये, मी महाराष्ट्र. महाराष्ट्रातली ती वही घेणार. प्रत्येक देशाची प्रत्येक राज्याची त्याच्याकडे वही असते. ती महाराष्ट्रातली वही घेणार. वही काढली की महाराष्ट्रामध्ये कुठला जिल्हा आहे, म्हणजे बीड जिल्ह्यामधला आहे. बीड जिल्ह्यामध्ये कुठल्या तालुक्यातला आहे, गेवराई तालुका. गेवराई तालुक्यात गाव कुठलं, काठोडा गोळेगाव नावाचं गाव आहे. काठोडा की गोळेगाव, गोळेगाव मध्ये कुठं राहतोस, आतमध्ये. शांभाऊ नाव आहे का म्हणे, हो म्हणे शांभाऊ. बर काय ढेरे काळे काय जास्त काळे बघा म्हणे काय काय केलंय. मग आता ते बोलायला सुरू करणार. का हो गावामध्ये सप्ताह होता, पट्टी दिली का, हो म्हणे पट्टी दिली ना. बर ठीक आहे. पंगत, हो म्हणे पंगत बी दिली. कीर्तनाला येत होते का, नाही घेतणार का. अशी त्याच्याकडे सगळं असतंय बघा. आपण खोटं जरी बोललं तर तिथं वहीमध्ये कळतंय का नाही. याच्याकरता माणसानं कर्म करत असताना मात्र कर्म जे आहे ना बाबा, हे कर्म चांगलं करावं. ऐका, हिरण्यकश्यपूला मारता वेळेस कसं मारावं, मला कुठल्या शस्त्राने मारता येणार नाही, मला जमिनीवरती मारता येणार नाही, मला आकाशामध्ये मारता येणार नाही, मला पाताळामध्ये मारता येणार नाही, मला कुठल्या शस्त्राने मारता येणार नाही, मला कुठला प्राणी मारणार नाही, मला कुठला मनुष्य मारू शकत नाही. याच्या करता एक रूप धारण केलं. कुठलं, पुढे या समोर या, तुम्ही मागे सारखा पुढे पुढे या, हा या बाबा या समोर, ना या समोर या. हिरण्यकश्यपूने असे सांगितलंच होतं, या राज्यामध्ये कोणी त्या विष्णूचं नाव घ्यायचं नाही, कोणी त्या भगवंताचं नाव घ्यायचं नाही, कोणी त्या देवाचं नाव घ्यायचं नाही. असे बरेचसे दुराचारी असतील बघा. देवाचं नावच घ्यायचं नाही. ऐका, देवाला मानायचंय की न मानायचंय हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. देवाला माना किंवा अथवा नका मानू हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मी याच्याही पुढे जाऊन बोलणार आहे. ऐका, घुबड माहित आहे ना, बघितलं कधी. हा, घुबडाला सूर्याचं अस्तित्व मान्य का नाही का, त्या घुबडाला दिवस दिसत नाही. आता फार मोठा प्रॉब्लेम आहे म्हणून घुबड सूर्याला मान्य करत नाही. जगाच्या पाठीवरती नाना असे बरेचसे देवानच वाचवलं. सांगितलं गेलं होतं, या राज्यामध्ये कुणी त्या विष्णूचं, कुणी त्या देवाचं, त्या भगवंताचं, कुणी जो कुणी नाव घेईल त्याला कुठं देण्यात येईल, सुळावरती देण्यात येईल. सांगितलं गेलं होतं. पण हिरण्यकश्यपूच्या पोटी जन्माला आलेला पुत्र, असंही म्हणू नका बरं. जे चांगले असतात त्यांच्याच पोटी पुत्र चांगले जन्माला येते, असंही काही नाही बरं, असंही काही नाही. हा, एवढा दुराचारी होता पण त्याच्या पोटी पुत्र जन्माला आलेला हिरण्यकश्यपूच्या भक्त